नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला हिरव्या मिरचीपासून मटकीची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। तर अशा पद्धतीची बघा मोड आलेली मटकी आहे। मस्त अशी मोड आलेली आहे। तीन गावरान मटकी आहे बघा। ह्याला 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आणि पूर्ण नितळून घेतलेले। तर ही मटकी किती आहे माहिती आहे का? 300 ग्रॅम आहे। कढई गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल। मी अर्धी पळी ओतलेला आहे आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। छोटा अर्धा चमचा टाकायची मोहरी फुटली की छोटा अर्धा चमचा टाकायचं जिरं, त्यात टाकणार आहे कढीपत्ता, त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हिंग पावडर, त्यात टाकणारे मीडियम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत, असे बारीक कापून घेतलेले आहेत। जास्त बारीक पण नाहीत, असे चॉपरला जर कापले तर एकदम बारीक होतात। आणि जास्त मटकी असल्यामुळे मी थोडेसे कांदा जास्त घातलेला आहे। थोडा कमी जरी टाकला तरी चालेल। कांदा आपण हलकासा भाजून घेऊया। कांदा हलकासा भाजलेला आहे। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला बघा हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर। हे सगळं मी काय केलेलं आहे, कुटून घेतलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे माहिती आहे का? हिरवी मिरची बी भाजून घेतलेली आहे, कच्ची नाही आहे, भाजून घ्यायची म्हणजे चव छान येते आपल्याला, कारण आपण हिरव्या मिरचीची बनवतोय ना। ह्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हळद आणि ह्याला एक 2 ते 3 मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे। मस्त असं बघा भाजून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकणारे 1 टोमॅटो, जास्त असं बारीक पण कापलेलं नाही, जास्त मोठं पण नाही। ह्याला पण काय करायचं आपल्याला 1-2 मिनटं परतून घ्यायचं। त्याच्या अगोदर ह्याच्यामध्ये टाकूया आपण चवीप्रमाणे आत्ताच मीठ आणि परतून घेऊया। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। आणि हिरव्या मिरच्या कशा माहिती आहे का? 3 टाकल्या होत्या मी, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। आणि 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि थोडीशी एकदम कोथिंबीर। आता हेच तुम्हाला सांगते, जर पातळ बनवायचं असेल का नाही तरी पण तुम्ही करू शकता ह्याच्यातच। असं हिरव्या मिरचीचं पातळ पण मस्त लागतं बरं का, करून बघा एकदा मटकीचं कालवण। आता ह्याच्यामध्ये मटकी टाकून घेऊया। मटकीला काय करायचं, 1-2 मिनटं मीडियम गॅसवर या मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं। मस्त असं बघा परतून घेतलेले आहे मसाल्यामध्ये चांगली। आता तुम्हाला हे जर पातळ जर बनवायचे असेल का नाही तर मग ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकलं तरी चालेल, थोडासा गरम मसाला पावडर, कारण आपण ही हिरवी मिरची वापरलेली आहे ना, जिरे धने पावडर असं। गॅस करणार आहे बारीक आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मी कोमट पाणी घेतलेलं आहे, अर्धी वाटी। पहिलं मिक्स करून घेते। पाणी वतल्यानंतर बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे। वाफेवर पण चांगली शिजते, पण थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे। झाकण ठेवते 10 मिनटं एकदम बारीक गॅसवर। बारीक गॅसवर बघा 10 ते 15 मिनटं ठेवलं होतं, एकदा पण मी हलवलेलं नाही आहे। मस्त अशी झालेली आहे। वरून टाकायची थोडीशी कोथिंबीर, आपण कुठून पण टाकलेली आहे, आणि मिक्स करून घेऊया। हिरव्या मिरचीची असल्यामुळे खूप चविष्ट अशी लागते बरं का। एकदा जरूर अशा पद्धतीनं करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।